जय गणेश श्रीमंत दगडूशेठ गणपती की जयचा जयघोष आणि वक्रतुंडाचे रूप आगळे, मोठाले कान बारीक डोळे, मूषकाच्या पाठी बसून खेळे, जो बाळा जो जो रे जो असे पाळण्याचे स्वर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात निनादले। लाडक्या गणपती बाप्पाचा माघ शुद्ध चतुर्थीला जन्म सोहळा साजरा होताना मंदिरात पाळण्यावर पुष्पवृष्टी करीत असताना गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला। पारंपरिक वेशात सहभागी महिला आणि शेकडो भक्तांच्या उपस्थितीत सुवर्ण पाळण्यात यंदाही गणेश जन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। हा श्री गणेशाचा विनायक अवतार आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे श्री गणेश जन्म सोहळा मंदिरात थाटात पार पडला। यावेळी संगीता रासने, मृणालिनी रासने, ज्योती सूर्यवंशी, शारदा गोडसे, तृप्ती चव्हाण, पूनम चव्हाण, वर्षा केदारी, अर्चना भालेराव यासह महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरव रायकर, मंगेश सूर्यवंशी, सिद्धार्थ गोडसे यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। प्रथमेश कापरे यांनी सपत्नीक गणेश जन्माची पूजा केली। अर्चना भालेराव यासह उपस्थित महिलांनी गणेश जन्माचा पाळणा आणि गणेश गीते म्हटली। शुभचिन्हे आणि मोदक यांची फुलांमध्ये मंदिरावर आकर्षक आरास करण्यात आली होती। गणेश जन्म सोहळ्यानिमित्त बुधवारी पहाटे मंदिरात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विरत जोशी यांनी श्रींचरणी स्वराभिषेक गायन सेवा अर्पण केली, तर गुरुवारी पहाटे 3 वाजता ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक झाला। याशिवाय गणेश सुप्त अभिषेक देखील मंदिरात सुरू होता। तसेच सकाळी 6 ते 10 आणि दुपारी 1:30 ते 5 या वेळात गणेशयाग संपन्न झाला। मुख्य गणेश जन्म सोहळ्याला दुपारी 12 वाजता सुरुवात झाली। त्यानंतर श्री गणेशाची मंगल आरती देखील झाली। सायंकाळी नगर प्रदक्षिणा मिरवणूक दगडूशेठ गणपती मंदिरापासून थाटात निघाली। यामध्ये गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। तर रात्री 8 वाजता गणेशाची मंगल आरती आणि रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला होता। गणेश जन्माच्या दिवशी पहाटे 3 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले होते, त्यामुळे भाविकांनी लाखोंच्या संख्येने पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती। जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने माघी गणेश जन्मोत्सवाच्या समस्त गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा। आज बाप्पांच्या मंदिरामध्ये हा विनायक अवताराचा जन्मोत्सव अतिशय उत्साहात आनंदात परंपरेप्रमाणे पार पडलेला आहे, संपन्न झालेला आहे। या ठिकाणी नुकताच 101 महिला भगिनींच्या शुभ हस्ते गणरायांचा जन्मोत्सवाचा सोहळा, पाळण्याचा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे। सकाळपासून ब्रह्मणस्पती सुप्त अभिषेक असेल, नित्य अभिषेक असतील, गणेशयाग असतील, असे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या मंदिरामध्ये आपण केलेलं आहे। बाप्पांच्या संपूर्ण मंदिराला अतिशय मनोहारी अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये ओम असेल, स्वस्तिक असेल, घंटा असेल, अशा शुभचिन्हांचा वापर केलेला आहे। गणपती बाप्पाच्या ह्या अवताराचं जे वैशिष्ट्य आहे, मुद्गल पुराणानुसार ऋषी काश्यप ऋषी आणि देवी आदिती यांच्या घरी गणपती बाप्पांनी हा विनायक अवतार धारण केलेला आहे आणि देवांतक आणि नरांतक या राक्षसांच्या वधासाठी ह्या अवताराचं प्रयोजन झालं। ब्रह्मदेवांनी त्यांना अतिशय अद्भुत असा वर दिला होता की ब्रह्मदेवापासून निर्मित अशा कुठल्याही गोष्टींपासून त्यांना मृत्यू नसावा, म्हणून श्री गणेशाची आराधना ही समस्त देवतांच्या वतीने करण्यात आली आणि गणपती बाप्पाने विनायक अवतारामध्ये त्या दोन्ही राक्षसांचा वध केला अशी कथा आहे। याचा गूढार्थ असा आहे की गणपती बाप्पा हे सर्वपूज्य आहेत, सर्वाधिपूज्य आहेत। ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीनुसार ओम नमो जे आद्या असं माऊलींनी म्हटलेलं आहे की याच्या आधी कोण नाही, याच्यापासनं संपूर्ण सृष्टीची रचना आहे आणि हे या विनायक अवतारांना अधोरेखित झालेले आहे। अशा आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी पहाटे 3 पासूनच गणेश भक्तांची खूप मोठी गर्दी या दगडूशेठ हलवाई बाप्पांच्या दर्शनासाठी होती आहे। पुन्हा एकदा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। जय गणेश।